नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. गेल्या 7 दिवसापासून गुरुकुंज मोजरी येथे सुरू असलेले माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचं उपोषण अखेर स्थगित करण्यात आले. शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि दिव्यांग नागरिकांच्या मानधनात वाढ करण्याच्या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर बच्चू कडू यांनी उपोषण थांबवण्याचा निर्णय घेतलाय. सरकारतर्फे उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन सकारात्मक आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. कोल्हापुरातील पंचशील हॉटेल चौकात एसटी, केएमटी आणि अवजड वाहनांच्या अपघात प्रणव वळणाविरोधात युवा सेनेने आज आक्रमक आंदोलन केले. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली व ऋतुराज क्षीरसागर यांच्या सूचनेनुसार वाहने ताराराणी चौकामार्गे वळवण्यात आली. बंद करा, जीवघेणी वळणे अशा घोषणाने परिसर दणाणून गेला. या वळणामुळे वारंवार अपघात होत असल्याने आंदोलन करण्यात आले. करवीर तालुक्यातील परिते, मुडशिंगी, उजगाव, निगवे खालसा, उजळाईवाडी, पाचगाव या जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम ग्रामीण जिल्ह्याची संघटनात्मक आढावा बैठक नुकतीच पार पडली. भाजपचे प्रदेश सचिव महेश बाळासाहेब जाधव आणि कोल्हापूर पश्चिम ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा रूपी संकलित झालेल्या वह्या वाटपाचा कार्यक्रम लेखक राजन गवस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार सतेज पाटील, आमदार जयंत असगावकर, ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम शाहू स्मारक भवन येथे आज मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कोल्हापुरातील वर्षानगर परिसरातील विद्यार्थिनी जोया जमीर बागवान हिची इस्रो अहमदाबाद येथील सॅटेलाइट डेटा विभागात संशोधन आणि इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे. ही अत्यंत गौरवास्पद आणि अभिमानास्पद बाब असून संपूर्ण कोल्हापूरसाठी हे एक प्रेरणादायी यश ठरलंय. पन्हाळा तालुक्यातील म्हाळुंगे तर्फे बोरगाव या गावात जागेच्या वादातून एक गंभीर हाणामारीचा प्रकार समोर आलाय. सचिन पांडुरंग पाटील या व्यक्तीवर शेजारी राहणाऱ्या पाटील कुटुंबातील 5 जणांनी जीवघेणा हल्ला केलाय. सचिन पाटील हे आपल्या मोकळ्या जागेत बांधकाम करण्याच्या उद्देशाने एका इंजिनियरला जागा दाखवत असतानाच त्यांच्यावर काट्या आणि खुरप्यासारख्या धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. प्रभाग क्रमांक 10 मधील विचारेमाळ परिसरात गेले काही दिवस निकामी झालेल्या बोरिंग हँडपंपमुळे नागरिक, विशेषतः महिलांना पाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत होतं. या समस्येच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी विजय हेगडे यांच्याशी संपर्क साधून तक्रार नोंदवली होती. या पाठपुराव्याचे फलित म्हणून महानगरपालिकेच्या जलअभियंता विभागाने तात्काळ कारवाई करत आज बोरिंग हँडपंपची दुरुस्ती केली. ग्रामदेवत श्री भावेश्वरी मंदिराचा आकर्षक तीर्थस्थळात रूपांतर करण्याच्या हेतूने मंदिराच्या पायाभरणी समारंभाचं आयोजन करण्यात आलं. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते हा समारंभ धार्मिक वातावरणात पार पडला. 2.5 कोटीच्या निधीतून मंदिर आणि परिसराचं सौंदर्यीकरण होणार असून निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. महाराष्ट्र सरकारच्या लोकप्रिय लाडकी बहीण योजनेवर आधारित मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच साताऱ्यात पार पडला. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते चित्रपटाचा क्लॅप देण्यात आला. निर्माता शीतल शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि गणेश शिंदे यांच्या दिग्दर्शनाखाली साकार होणाऱ्या या चित्रपटात मोहन जोशी, शशांक शेंडे, गौतमी पाटील, उषा नाडकर्णी यासारखे दिग्गज कलाकार झळकणार आहेत. अवधूत गुप्ते आणि आनंद शिंदे यांच्या आवाजात चित्रपटातील गाणी असणार असून हा चित्रपट सामाजिक संदेश देणारा, खेळकर आणि कौटुंबिक मनोरंजन देणारा ठरणार आहे. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत रहा तारा न्यूज.
गोकुळ सोबत गो कूल.